राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल विमान अपघातामध्ये दुर्दैवाच्या मृत्यू झाला आणि ही जी बातमी आहे संपूर्ण राज्यभरात पसरल्यानंतर खरं तर राज्यभरामध्ये शोककळा पसरलेला पाहायला मिळत आहे आणि याचमुळे या परिसरामध्ये असलेला जो ठिकाण आहे त्या ठिकाणी खरं तर आज बंद पडलेलं पाहायला मिळते। मी सध्या आलो पुणे जिल्ह्यातील राजगुरू शहरामध्ये। खरं तर उत्तर पुणे जिल्हा हा अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि या बालेकिल्ल्यामध्ये सध्या अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर जी बातमी कळली त्या बातमीनंतर या परिसरामध्ये आज संपूर्णतः बंद ठेवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की उत्तर पुणे जिल्हा हा अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये सध्या खेड असेल, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या भागामध्ये अनेक ठिकाणी सध्या जी शहरं आहेत ती बंद ठेवलेली पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतो की ज्या आस्थापना आहेत त्या संपूर्ण बंद आहेत, संपूर्ण शुकशुकाट खरं तर पाहायला मिळतोय। एकंदरीत आपण पाहिलं की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका खरं तर लागलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने सर्वच पक्षाच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी सुद्धा आपला जो प्रचार आहे तो प्रचार बंद ठेवलेला या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण की काल ज्या पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अजितदादा पवार हे मुंबईवरून बारामतीला प्रचारासाठी जात असताना या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्येच अजितदादांचा खरं तर दुर्दैवी मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर खरं तर पाहिलं तर संपूर्ण राज्यभरातील जे नागरिक असेल त्या नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यावर अतुल मी सुनील दिघे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।